आपण बघणार आहोत मेथीची रस्सा भाजी. त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरा, थोडंसं त्यात मीठ. हा मसाला मिक्सरला वाटून घ्यायचा. पहिले चांगला मिक्सरला वाटून घ्यायचा. मिक्सरला वाटल्यावर कढईत तेल टाकायचं. तेल थोडं गरम झालं की त्यात जिरं, मोहरी आणि हा मसाला टाकून द्यायचा. हा मसाला चांगला परतून घ्यायचा, कारण आपण कच्चा मसाला तयार करतो. ते झाल्यावर त्यामध्ये आपण जो मसाला मिक्सरला बारीक केला त्यात थोडं पाणी टाकून त्या मसाल्यामध्ये मिक्स करून वाफेवर होऊ द्यायचं. ते 2-3 मिनिटं सहज तो मसाला शिजतो. त्यानंतर त्या मसाल्यात पाणी टाकून त्यात टाकून द्यायचा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती आवडेल माझ्या चॅनलवर ते पण कमेंट करायला सांगा. त्याच्यावर झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटात हा आपण कच्चा मिक्सरला बारीक करून घेतलेला मसाला तयार होतो. मी मेथीची भाजी करणार आहे. मेथीची भाजी मी आधीच छान शिजवून घेतलेली आहे तेलामध्ये. मेथीची रस्सा भाजी खायला छान लागते. भातासोबत अप्रतिम लागते. आमच्या विदर्भामध्ये ही भाजी करत नाहीत. त्यांना सुकी भाजी आवडते. सुकी भाजी करूनच खातात. पण इकडे मराठवाड्यात ही भाजी खूप जण करून खातात. मला पण आवडते. चपाती संग तर 2-3 चपात्या तर आरामशीर खातात ह्या भाजीसोबत. एकदा तुम्ही खरंच करून बघा. आता मी झाकण काढले. मस्त रस्सा थोडासा रस्सा घट्ट झाला आहे. आता त्यामध्ये मी शिजवून घेतलेली मेथीची भाजी तर छान मिक्स होऊ द्यायची. मोकळी होऊ द्यायची. सुटी झाली की छान एकदम पातळी नाही करायची नाही एकदम घट्ट नाही करायची. मीडियम जेवढं पाणी लागतं तेवढं हे करायचं. 3 लोकांसाठी भरपूर झाली ही भाजी. त्यात छान 3 कप पाणी टाकले मी. मस्त उकळून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकायचं बरं का. थोडं मी मीठ लेट टाकते. भाजीला अगोदर मीठ टाकत नाही. मी शेवट मीठ टाकते. शेवट मीठ टाकल्याने भाजीची चव तशीच राहते. रंग पण जात नाही, चव पण छान राहते. तुम्ही ही भाजी करता की नाही करत हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी कशी आवडते चॅनलला सबस्क्राईब करा.